जर तुम्ही डेप्युटी CMचा ताफा बघाल ठाण्याकडे जाताना किंवा ठाण्यातून निघताना, तर एवढा ताफा प्रधानमंत्र्यांचा किंवा अमित शहांचा नाही आहे. तरीही जर देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो फडणवीस यांच्या कारकिर्दीतला गृहमंत्री म्हणून आतापर्यंतचा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आहे, विजनरी निर्णय म्हणतो मी त्याला. कारण महाराष्ट्रातलंच नव्हे देशातलं वातावरण अत्यंत बिघडलेलं आहे, सरकार विरोधी आहे, पदोपदी धोका आहे सरकारच्या लोकांना, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना. त्याच्यामुळे मंत्र्यांनी उगाच बाहेर फिरू नये, आमदार खासदाराने सुद्धा शाणपणा करून बाहेर फिरायला जाऊ नये, उगाच कार्यक्रम घेऊ नयेत. बाहेर वादळ घोंगावत आहे, लाल बावटा दाखवलेला आहे तिथे, ते असं ना समुद्रात वादळातला बावटा, पांढरा बावटा, लाल बावटा. तर बाहेर वादळ घोंगावत आहे, वादळाशी खेळू नका. आणि विशेषतः जे गद्दार आहेत, मग मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी तर कोणताच धोका पत्करू नये, कोणत्याही प्रकारचा, लोकांच्या नजरेत सुद्धा पडू नये. त्यांनी फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे. तर मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो, काही अघटित घडू नये म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला आहे सिक्युरिटी वाढवण्याची, तो चांगला आहे.